आहे। आपण आज रविवार आहे, शनिवार आहे, तारीख 14 आहे, 14/9/2024 हा शनिवार अतिशय पुणेकरांनी तुडुंब भरलेला आहे। आपण या ठिकाणी पाहू शकता इतकी गर्दी झालेली आहे की विचारता सोय नाही। लाल महालाकडून येणारी संख्या आणि या ठिकाणी आपण पाहू शकणारी संख्या हे कोणत्याही कॅमेऱ्यामध्ये बसू शकणार नाही अशी लोकसंख्या पुणेकरांनी असा इतका उदंड प्रतिसाद दिलेला आहे की आपण पाहू शकत नाही। या लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी 1832च्या आसपास हा गणेशोत्सव सुरू केला आणि त्याला इतका उदंड प्रतिसाद लाभलेला आहे की आपण कल्पना करू शकत नाही। आज आपण लाल महालाच्या समोर आहेत। इथे शनिवारवाडा, लाल महाल आणि नानावाडा हा चौक आहे। त्या चौकातून सर्वांना दगडूशेठच्या दर्शनासाठी जायचं आहे। इकडे कसबा गणपती आहे, इथे कसबा गणपती तुम्हाला कमान दिसेल, परंतु जाण्यासाठी रस्ता नाही आहे आणि गाड्या पण येत आहेत आणि ते लोक नक्कीच म्हणतील आम्ही गाडी आणून पस्तावलो। आपण इथे काही नागरिक आपल्याला हात काढतायत की स्थानिक नागरिकांना किती त्रास होत असेल हे पुणेकरच हात करून सांगतायत की असा गणेशोत्सव आम्ही 30 वर्षात कधी पाहिला नाही, 40 वर्षात कधी पाहिला नाही। ज्या पुणेकरांनी हा उत्सव ढोल ताशा आणि नगरांच्या जोरावर उभा केला तो गणेशोत्सव इतका उदंड प्रतिसाद देत आहे की म्हणजे रस्ते कमी पडत आहेत, पार्किंगला जागा नाही, चालायला जागा नाही, उभं राहायला जागा नाही। आज आपण लाल महालाच्या समोर आणि ह्या लाल महाल चौकातच हा व्हिडिओ करत आहे। उजव्या बाजूला आता मानाचा पहिला गणपती कसबा गणपती आहे, तिकडे डावीकडे गेले की सरळ गेले की श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती असेल, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती असेल, मंडई गणपती असेल। जाण्याकडचे रस्ते इतके तुडुंब जाम झालेले आहेत की लोकांना उभं राहायला जागा नाही। आपण ते पाहू शकता, रिक्षा आलेले आहेत, त्यांची अतिशय चूक झालेली असणारे मुख्यमंत्री साहेब, पालकमंत्री साहेब पुढील वर्षी या गर्दीचं नियोजन अतिशय उत्तम पद्धतीने करावं ही विनंती। ब्युरो रिपोर्ट छत्रपती न्यूज 24 पुणे।